नमस्कार सगळ्यांना. आज आहे आषाढी एकादशी. त्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप सारे शुभेच्छा. आषाढी एकादशीच्या उपवासाला आज मी बनवलेले आहेत टम्म फुगलेले साबुदाणा वडे आणि सोबतच खाण्यासाठी मस्त अशी काकडी आणि दह्याची चटणी. तर या अगोदर मी उपवासाचा एक पदार्थ अपलोड केलेला होता आणि त्या पदार्थामध्ये मी जिरे आणि कोथिंबीर घातलेली होती. तर त्यामध्ये माझं सांगायचं राहिलेलं होतं, की तुम्ही जिरे, कोथिंबीर उपवासाला खात नसाल तर नाही घातलं तरी देखील चालू शकतं. आणि मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे, की बरेचसे लोक हे उपवासाला जिरे खातात, कोथिंबीर खातात, इव्हन मिरे देखील काही जण उपवासाला वापरतात. तर आमच्याकडे तर जिरे, कोथिंबीर अशा प्रकारचे पदार्थ उपवासाला चालत नाहीत. तो पदार्थ मी असाच खाण्यासाठी बनवलेला होता. तर त्यामध्ये माझं सांगायचं राहिलेलं आहे, की तो पदार्थ तुम्ही जो खात नाही, तो नाही घातला तरी देखील चालू शकतं. तर अशा बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या. त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर मी मस्त टम्म फुगलेले वडे आणि चटणी